ही बस आपण टीव्ही स्क्रीन वरती बघतो आहोत। ही बस आहे ज्या बसच्या माध्यमातून आता या 17 मुलांना त्यांच्या घरापर्यंत सोडलं जाणार आहे। बसमध्ये या मुलांना बसवण्यात आलेलं आणि आता ही बस RS स्टुडिओ मधून पुढे निघालेली आहे। आपण बघू शकता की ही बस अतिशय घाबरलेली मुलं आहेत, अतिशय घाबरलेली आपल्याला पाहायला न जाता ही मरोळच्या साईडला निघालेली आहे आणि आता पोलीस स्टेशनच्या ही सर्व मुलांना जे आहे एका सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचा हा जो अतिशय वातावरण आहे हे मुलांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश झालेलं आहे। मात्र पोलिसांचा बंदोबस्त जो आहे मोठ्या प्रमाणात आहे। जी मुलं आपण जी जे आहे त्यांना घेऊन गेले होते। तर नुकतीच एक व्हॅन या ठिकाणी ज्या मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं त्या मुलांना घेऊन या ठिकाणाहून रवाना झालेली आहे। त्या मुलांना एका सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेलं आहे। जवळपास 17 मुलं या सगळ्या प्रकरणामध्ये होती ज्यांना ऑडिशनच्या साठी म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। रोहित आर्य नावाच्या या व्यक्तीने या सगळ्या मुलांना बोलवलं होतं आणि त्यानंतर या व्यक्तीनं त्या सगळ्यांना डांबून ठेवलं। 17 मुलांच्या शिवाय 2 आणखी या ठिकाणी व्यक्ती सुद्धा होत्या। त्या 19 व्यक्तींना या ठिकाणी त्याने डांबून ठेवलं। त्यानंतर त्याने आपला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, त्याद्वारे त्यानं या सगळ्यांना ओलीस बनवल्याचं सांगितलं। सोशल मीडियावरती जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा अर्थातच या व्हिडिओनंतर खळबळ माजली। पैसे नको आहेत पण मला काही प्रश्न विचारायचे, काही लोकांना मला काही प्रश्न करायचे, तसा दावा त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला होता। मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत, बाकी मला काहीही नकोय अशा स्वरूपाचा दावा त्यानं केला, त्यामुळे आणखी खळबळ माजली। त्यानंतर जेव्हा या मुलांना डांबून ठेवल्याबाबतची माहिती मिळाली तेव्हा पोलीस या ठिकाणी पोहोचले। पोलिसांनी बाथरूममधून या सगळ्या स्टुडिओमध्ये प्रवेश केला। आरोपी रोहित आर्य याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 17 मुलं आणि 2 ज्या व्यक्ती होत्या त्या दोघांची सुटका पोलिसांनी केलेली आहे। आता ही व्यक्ती रोहित आर्य नावाची ही जी माथेफिरू व्यक्ती आहे ती पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांकडनं जी ताजी माहिती मिळते त्यानुसार रोहित आर्यकडनं एक एअरगन जप्त करण्यात आलेली आहे, त्यासोबतच काही केमिकल्स सुद्धा रोहित आर्य याच्याकडनं सापडलेले आहेत। मुंबईतल्या पवई इथे RS स्टुडिओ आहे आणि त्या RS स्टुडिओमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी ऑडिशनच्या निमित्तानं या सगळ्या मुलांना बोलवण्यात आलेलं होतं अशी माहिती आता पुढे येते। स्वतः रोहित आर्य याने व्हिडिओ प्रसिद्ध करून या सगळ्यांना ओलीस ठेवल्याची माहिती दिलेली होती आणि त्यानंतर एकाएकी सगळी चक्र फिरली। पोलिसांनी बाथरूमच्या मार्गे या RS स्टुडिओमध्ये प्रवेश केला आणि हा जो आरोपी आहे रोहित आर्य याला ताब्यात घेतलं आणि सगळ्यांची सुटका केलेली आहे। आता ताजी जी माहिती आहे त्यानुसार रोहित आर्य हा पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलीस त्याची चौकशी करतात। आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय कारण होतं, कुणाशी त्याला संवाद साधायचा होता, कुणाशी त्याला प्रश्न विचारायचे होते, या सगळ्या बाबी समोर येणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे आता ही जी सगळी मुलं आहेत जवळपास 17 मुलं आणि 2 व्यक्ती त्यांना घेऊन आता या ठिकाणावरनं काही मिनिटांपूर्वीच काही क्षणांपूर्वीच ही व्हॅन निघालेली आहे। त्यांना सुखरूप ठिकाणी घेऊन जाण्यात आलेलं आहे। प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी सध्या घटनास्थळावरनं आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांत यांच्याकडे जाऊया। प्रशांत, आत्ताच्या नेमक्या काय हालचाली, मोठ्या प्रमाणावरती तिकडे पोलीस उपस्थित दिसत आहेत, आत्ता नेमकं काय घडतंय तिकडे? परिस्थिती दाखवतो आपण जर पाहिलं तर ही महावीर क्लासिक जी इमारत आहे त्याच्या ह्या पहिल्या माळ्यावरती जी आहे ते या ठिकाणी जी मुलं आहेत ह्या मुलांना 17 मुलं जी त्या 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं। आर्य राय म्हणून जो मुलगा आहे माणूस होता त्या आर्य रायने या पहिल्या माळ्यावर या 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं। शूटिंगसाठी म्हणून त्यांनी बोलवलं होतं आणि त्याने असं म्हटलं होतं त्याच्या व्हिडिओ मध्ये की मी आत्महत्या करण्यापेक्षा हा जो हे ज्या मुलांना ओलीस ठेवून माझं जे सरकारबरोबरचे जे भांडण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर वेळ पडली तर संपूर्ण स्टुडिओला आग लावून टाकेल आणि मी स्वतःही मरेल। त्यामुळे ह्या मुलांच्या ज्या जीविताला धोका निर्माण झाला होता अशातच मुंबई पोलिसांनी कर्तव्य दक्षता पाळत ही जी इमारत आहे
आपण बघू शकतो की ह्या इमारतीवर अगोदरच हे बांबू जे लावलेले आहेत त्या बांबूच्या साहाय्याने मागून जे बाथरूम आहे त्या बाथरूम मधून एंट्री केली आणि बाथरूम मधून एंट्री केल्यानंतर आतमध्ये शिरले आणि त्याच्यात तर तो जो बंधक ज्याने बंधक बनवलं होतं आर्या त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याला घेऊन घेण्यात आलेलं आहे. मात्र एक घटना आपण जर पाहायला गेलं तर जे काही पोलीसवाले होते त्यांच्या शरीरावर रक्ताचा डाग वगैरे दिसत आहे. त्यामुळे आतमध्ये कुठेतरी काहीतरी जे जटापटी झाली आहे का हा प्रश्न कायम आहे. नंतर ही जर आपण पाहिलं तर ह्या गेटमधून ही जी आता बस जी आता आपल्याला गेली ही बसमधून सर्व जी मुलं आहेत त्यांच्या पालकांसकट त्यांना बाहेर नेण्यात आलं. आज स्टुडिओमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या जाहिरातींसाठी किंवा सिरियल्ससाठी या ठिकाणी मुलांना बोलवलं जातं आणि त्यांच्या ऑडिशन्स जे आहेत त्या घेतल्या जातात. अशाचसाठी ऑडिशनसाठी या ठिकाणी यांना बोलवण्यात आलं होतं. म्हणजेच कुठेतरी याची जाहिरात असेल किंवा ॲड एजन्सीतर्फे असेल त्या एजन्सीतर्फे या मुलांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. आणि आता आपण जर पाहिलं तर ह्या मुलांना देखील सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यांना सुखरूप स्थळी म्हणजे एका सुरक्षित स्थळी नेण्यात आलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण काही जणांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय काय झालं होतं, त्याचा परिणाम काय झाला, आपण पुढे कोण कोण होतं आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं इथे कधीची घटना आहे आणि किती वाजताचं झालं. मैं यहाँ पे 2 बजे आया. 2 बजे आने के बाद यहाँ पे पुलिस प्रशासन किसको वीडियो और कुछ बनाने नहीं दे रहा था. पुलिस काम कर रही थी और यहाँ पे पेरेंट्स लोग सभी चिल्ला रहे थे, रो रहे थे. पुलिस बोली भाई आप लोग शांत रहिए. उसके बाद सीनियर साहब कालौड़े साहब डीसीपी यहाँ पे इधर साइड से डक्ट है, इधर उन लोगों को बात कर रहे थे, उधर बात कर रहे थे इधर नीचे से और डक्ट इधर तोड़ के अंदर घुसे और रोहित आचार्य करके था उसको गोली मारे. गोली मारने की आवाज सुनी की आपने? हाँ आवाज सुना. आपण जर पाहायला गेलं तर मोठं वक्तव्य की ह्यांनी जे आहे कौन था लेकिन वो बात कर रहा था कैसे क्या बोल रहा था? कुछ नहीं कर रहा था उसको उसने कपड़े में लपेट के ले गए. कपड़े में लपेट के वो जिंदा था क्या? कुछ मालूम नहीं लगा था मारी गया. अच्छा हे जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं आहे त्यानुसार तुम्ही जे म्हणण्यानुसार आपण ते पाहिलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मोठा मार लागलेला होता. त्यामुळे थोडंसं वेगळं वळण घेतंय की काय असं वाटतंय. आपण जे पहिले सांगतोय पण मात्र आपण या जे सांगितलेलं आहे हे बघितलेलं आहे त्यांच्या आतमध्ये काय घडलं. प्रशांत खरं आता नवनवी माहितीच पुढे येते. पोलीस तपासातनं नेमकं काय कळतं, पोलीस आता या सगळ्या चौकशी अंतिम नेमके काय माहिती पुढे देतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. तुम्ही सोबत राहा प्रशांत. ही जी दृश्य आपण बघतो आहोत ती त्या RA स्टुडिओची आहे जी